तो काय म्हणतो व्यवस्थित ऐका. You know what he is saying? तो म्हणतो मला जर तू खाली उतरवलं नाहीस And if you are not letting me down तर from काही here, प्रॉब्लेम नाही, no problem. मात्र तुझ्यावरच सुखलोकापर्यंत तुझ्या मागे यायची माझी तयारी आहे. But I am ready to come with you till the paradise. आम्ही बरेचदा आमच्या इथल्या प्रश्नांबरोबर डील करत असतो. And many a times we are worried about our आणि problems जसा in प्रश्न here. सुटतो प्रभू गायब. And the moment a problem is solved, God is vanished. जसा प्रश्न सुटतो आजार जातो काहीतरी चांगलं होतं आम्ही लगेच देवाला विसरतो. And the moment a sickness and disease is gone, problems go away, we are by ourselves. भावना बहिणींनो, आमचा फोकस जो आहे ना तो त्याच्या बरोबरच्या नात्यावर असायला पाहिजे. Our focus should be in relationship with God. हा? पाचवी गोष्ट या चोराने जी केली चांगली गोष्ट. The fifth thing that this thief did is a good thing. त्याने कबूल केलं की हा जो आपल्या बरोबर वधस्तंभावर आहे ना हा नीतिमान आहे, ह्याने काहीच चूक केलेली नाही. He understood that the one who is along with us on the cross, he is righteous and never made a mistake. हा? कधी बँकेमध्ये जे चोर चोरी करतात ना, दरोडे घालतात, तर त्यांना पळून जाण्यासाठी ना एक वाहन असतं. And the people बाहेर who यायचं, वाहनावर बसायचं, पळून जायचं. And the people who attack the bank and lootify the money from the bank, they have a vehicle standing for them outside. त्याला म्हणतात गेट वे व्हेकल, म्हणजे गेट अवे व्हेकल, पळून जाण्याचं व्हेकल. It is like a getaway vehicle. हा जो चोर होता पहिला, तो त्या परिस्थितीतनं फक्त खाली उतरायचं, पळून जायचं, मला इथून मला निघायचं, तू स्वतःला पण सोडव मला पण सोडव. परंतु दुसरा जो होता तो त्याच्या मागे चालून सार्वकालापर्यंत येण्याकरिता तयार झाला होता. The first thief was only worried about of getting down from the cross and getting away, but the second thief was worried about getting a lifetime with Jesus in paradise. पहिला वाला म्हणतो जर तू असशील, देव असशील, तू राजा असशील तर, आणि दुसरा म्हणतो तू ज्यावेळेस तुझ्या राजवैभवाने येशील. म्हणजे पहिला म्हणतो जर असशील, दुसरा म्हणतो जस येशील, म्हणजे त्याने त्याला एक्सेप्ट केलं की तो राजा आहे. And the first one is saying that if you are the king, but the second one is saying when you come as a king, remember me. आणि मग शेवटची गोष्ट करतो, The last thing that he does, आता तो हेल्प मागतो. now he's asking for help. माझी आठवण कर, Remember me. माझी आठवण कर. Remember me. माना बहिणींनो, आमच्या दुःखाच्या परिस्थितीत, आमच्या त्रासांमध्ये हेल्प मागण्याला काहीच प्रॉब्लेम नाही. And there is no problem when we are in fault, when we have a need. है ना, आमची हेल्प मागणी अशीच असावी की जसं या चोराने केली. And our asking for help should be exactly like this that the thief did. मग त्याला जे त्याने मागितलं ते मिळालं का? Did he get what he asked for? कधी मिळालं? When did he get it? जे याने मागितलं, प्रभूकडे मागितलं, ते त्याला मिळालं. Now did कबूल मिळालं की नाही मिळालं? the thief when he asked, did he get it? And when did he get it? लगेच मिळालं? Did he get it immediately? 100%? 100%. ओके. आता सुख लोक, ख्रिस्त त्याला उत्तर देतो. बरं, इतका वेळ तो जो पहिला बोलत होता ख्रिस्त काय बोलला का? And the first thief was crying loudly. Did Jesus respond to him? No. परंतु जर दुसऱ्याने मदत मागितली, ते पण योग्य पद्धतीने, But the ख्रिस्ताने त्याची प्रार्थना ऐकली. But the second one asked for help in the right manner, and Jesus heard his prayer. काय होती प्रार्थना? What was the prayer? माझी आठवण कर. Remember me. प्रभूने त्याला ऍड्रेस सांगितला. And Jesus gave him an address. तो म्हणतो तू आज, He said today, उद्या नाही, not tomorrow, परवा नाही, not later on, तो आज. but today. हे लक्षात ठेव. Remember this. आता आपलं नातं एक झाल्याने Because our relationship is one. माझ्या बरोबर असशील. You will be with me. आणि कुठं? Where? सुखलोकात असशील. In paradise. सुखलोक म्हणजे काय? You know what is paradise? सुखलोक म्हणजे काय? What is paradise? सुखलोक ते ठिकाण आहे जिथं नीतिमान लोक विसाव्यासाठी जातात. And paradise is the place where the righteous go for resting. स्वर्ग काय? What is heaven? स्वर्ग म्हणजे काय मग? What is heaven then? मग काय फरक आहे सुखलोकात आणि स्वर्गात? What is the difference between heaven and paradise? बरं, अधोलोक ऐकलं? Have you heard of Hades? नरक ऐकलं? Have you heard of hell? मग या नरकात आणि अधोलोकात काय फरक आहे? What is the difference between hell and Hades? लोकांना ह्यातला दोन्हीतला फरक समजत नाही, त्यांना वाटतं दोन्ही ठिकाणे एकच आहेत. People don't understand the difference. The people think that these both the places are the same. बरं, अधोलोक कुठं आहे? Do you know where is Hades? फिजिकली, Physically, वस्तुस्थितीमध्ये. in reality,
कुठे आहे? Where is it? वर, खाली, उत्तर, दक्षिण, पूर्व, Up, पश्चिम. down, north, south, west, east, खाली आहे. down. ओके. सुखलोक कुठे आहे मग? Where is paradise? आता म्हणा वरती आहे. त्याच्या शेजारी. बर. स्वर्ग कुठे आहे? Where is heaven? वर. मग सुखलोक आणि अधोलोक जर खाली आहे आणि स्वर्ग जर वरती आहे तर ऍड्रेस वेगळे वेगळे आहेत ना. Now, if Hades and paradise are neighbors to one another and heaven is above, then the address is different, right? ख्रिस्त ज्यावेळेस आपला प्राण सोडून गेला तर तो स्वर्गात गेला का? Jesus, when he gave up his spirit, did he go to heaven? नाही गेला ना. No. कुठे गेला मग? Where did he go? सुखलोकात आणि अधोलोकात त्या ठिकाणामध्ये गेला, पण त्याला सुखलोकातल्यांचे टेन्शन नव्हतं. ते सुखरूप आहेत, ते सुखी आहेत. ते दुःख लोकात गेला तर त्यांच्यात दुःखी लोक बसले होते. He went to the Hades because people in sadness were there. He was not bothered about the people in हे तुम्हाला paradise. माहित आहे सगळ्यांना, बरोबर We all ना? know this. म्हणून तुम्हाला लक्षात येतं की तो भिकार लाजार होता, मेला, तो अब्राहमाच्या उरास होता आणि तिथून त्याला इकडे कोणतरी दिसत होतं, श्रीमंत मनुष्य. And Lazarus, the beggar, when he passed by, he was at the bosom of Abraham, and from there he was looking at somebody in Hades. म्हणजे या दोन्हीच्या मध्ये एक मोठी दरी आहे. Meaning there is तिकडचे लोक तिकडे जाऊ शकत नाही, तिकडचे लोक इकडे येऊ शकत नाही. Meaning there is a big valley between them, and these people can not go from one side to the म्हणजे other. इकडचे लोक तिकडच्यांना पाहू शकतात, तिकडचे लोक इकडच्यांना पाहू शकतात. Meaning the people from one side can look at the people from the other side. इकडचे लोक म्हणतात माझ्यावर दया कर आणि एखादी अब्राहमाची करंगळी अशी बुडवून एखादा छोटासा ड्रॉप माझ्या जिभेवरती टाका. And the people from this side, they say to Abraham that let Abraham dip his little finger in water and drop one drop of water on my tongue. विचार करा, हे एकमेकांना पाहू शकत होते. Imagine they are looking at one another. म्हणजे आज ख्रिस्त म्हणतो, Today Christ is saying, आज तू माझ्या बरोबर सुखलोकात असशील. today you shall be with me in paradise. आणि मग जो दुसरा चोर असणार आहे तो कुठं असणार आहे? साहजिक आहे, तुम्हाला माहिती आहे कुठं असणार. And the other thief, where will he be? It is so obvious, you know it. अधोळ लोकांमध्ये, In Hades. आता ही गोष्ट लक्षात ठेवा. Now understand this one thing. मरिया मगदालिनी When Mary Magdalene went early in the morning to the tomb of Jesus, तिने जसं ओळखलं की हा तर प्रभू आहे, and when she went there and she saw him, त्याला स्पर्श करणार होती. she saw Jesus and she was about to touch him. ख्रिस्त तिला म्हणतो मला स्पर्श करू नको. Jesus says that don't touch me yet. का? पित्याकडे गेलेलं नाही. Meaning that I have not gone to the Father yet. आणि त्याच्यानंतर मग तो आपल्या शिष्यांना भेटतो, माहिती ना तुम्हाला सगळ्यांना. Then we know that he goes to his थोमाला भेटतो. Then he goes and meets थोमाला Thomas. म्हणतो चल एक काम कर, मला हात लावून बघ मी कोण आहे. Then he goes to Thomas and he says that Thomas, touch me and feel me. म्हणजे इथून इथपर्यंत, म्हणजे कबरेच्या बाहेर मरिया मगदालिनी ते शिष्यांना भेटेपर्यंत याच्यामध्ये ख्रिस्त एकदा पित्याकडे जाऊन स्वर्गातनं आला. Meaning that from the time he met Mary Magdalene and met the disciples, between this period he went to the Father and met him and came back. किती लोकांना जाणून घ्यायचे तो कधी गेला? How many people want to know this? When did he go? मला नाही जाणून घ्यायचं. I don't want to know. त्यासाठी प्रभूला भेटायला लागेल. Then I'll have to meet God. त्यांनी हात वर केला, लक्षात ठेवा. And the अशा काही गोष्टी मागू नका. And don't ask such kind of things to God. प्रभू तू गेला, मला माहिती आहे कधी गेला, काय गरज नाही, माझा विश्वास तुझ्यावर आहे, मला फक्त सुख लोकांची गरज नाही. Lord, when did you go? I want to know. No, I don't want to know. I'm just worried about going to paradise. मला लेकर असे बरेच प्रश्न विचारतो, मी त्यांना म्हणतो प्रभूला भेट आणि मग विचार. Then many people come to me and ask me questions. Then I say to them, go and meet the Lord and ask questions. पौल मात्र आम्हाला त्याचं या सुखलोकाचं वर्णन करून देतो. Paul is explaining about this paradise. कोरिंथ 12 अध्याय 3 आणि 4. 2 Corinthians 12, 3 and 4. आणि तिथे लिहिलंय, आणि मला माहित आहे हा मनुष्य शरीरात किंवा शरीराबाहेर मला माहित नाही, पण देव जाणतो, तो सुखलोकात घेतला गेला, त्याने व्यक्त न करता येण्यासारख्या गोष्टी ऐकल्या, अशा गोष्टी ज्या माणसांना सांगण्याची परवानगी नाही. And I know such a man, whether in the body or out of
I know how he was caught up into paradise and heard inexpressible words which it is not lawful for man to अंडरलाईन करा, अंडरलाईन करा तुमच्या बायबल मध्ये. underline this in your Bible. ज्या गोष्टी सुखलोकात आहेत त्या माणसांना सांगण्यासारख्या नाहीत. And underline it, it is saying that the things that are there in paradise are not to be shared with human beings. काय तुमच्या भाषांतरात तेच लिहिलंय का? Is it saying it's the same in your Bible? What is written? नाही, लास्ट पार्ट. I heard things that cannot be told, which man should not even utter. तर तुम्ही अशा गोष्टी ऐकल्या ज्या माणसाने ऐकू नये आणि त्यांचा उच्चार सुद्धा करू नये. And it is written that man should not utter, and even they should not hear about those things. किती लोकांना क्लेम करतेला ऐकलं तुम्ही की मी स्वर्गात जाऊन आलो. And how many people have said this, that I went to the heavens and came back? स्वर्गाचं दर्शन घेतलं. I have taken the vision of heaven. ऍक्च्युली स्वर्गामध्ये कोणी गेलंच नाही. Actually, in Christ. जर का तुम्ही व्यवस्थित अभ्यास कराल तर सगळे सुखलोकातच जाऊन आले. Meaning, if you study them well, they have at least reached the paradise. ओके, सुखलोकात का? Why in paradise? स्वर्गात का नाही? Why not in heaven? कारण आदामाची मूळ व्यवस्था सुखलोकासाठी होती. Because Adam was created to reach paradise. He was supposed to stay in the paradise. त्याला सुखलोकात राहण्यासाठी बनवण्यात आलं होतं. ही सुखलोकातच होता. He was created to be so that he would live in paradise. एदेन बाग जी होती ती सुखलोकच होती. Eden garden was the paradise. म्हणून त्याला ज्यास बाहेर काढ. तुम्ही जर का गौरवचं व्हिडिओ ऐकला असेल तुम्हाला त्यांनी ते सांगितलं की त्यांना बाहेर काढल्यावर देवाने तिथं तलवार आणि रक्षण करण्याकरिता करूप ठेवले, हा परत तिकडे घुसू नये म्हणून. And if you have were kicked off from paradise, and there was a sword over there with the cherubs that they would avoid people to come inside. आदामाची मूळ व्यवस्था सुखलोकासाठी होती. And the basic foundation for Adam was to be in paradise. चला एक काम करू आता. Let us do a job. इथं सगळ्यात एक चांगला देवाचा अनुभवी सेवक आहे पौल. And there is an experienced servant of God, Paul. तो जाऊन आला का? सुखलोकात जाऊन आला? Did he go to paradise? जाऊन आला. He went to paradise and came मला back. माहिती आहे त्यांनी तिथं कुठं सुद्धा असं लिहिलं नाही की मी होतो तो मनुष्य. And he never said that I was the man who went there. म्हणून मला एक माणूस असा माहित आहे जो सुखलोकात जाऊन आला. He says that I know one person who has gone to paradise. तो हे सुद्धा कबूल करत नाही की तो मी होतो. He is not even accepting that yet. Humility. आज पुस्तकं छापले गेलेत की मी स्वर्गात जाऊन आलो. And today there are books written by people that have gone to heaven. स्वर्गाचं दर्शन झालं, मी स्वर्गात जाऊन आलो. There are so many interviews on the YouTube that people are testifying that I पौल went to काय heaven. म्हणतो माहितीये का? You know what Paul is saying? तिथं मी जे ऐकलं त्याचा उच्चार सुद्धा कोणी करू नये. And the things that I've heard, people should not even utter those things. ते आमच्यासाठी It नाही. is not for us. जोपर्यंत आम्ही शरीरात आहोत, देहात आहोत, तिथल्या गोष्टी आम्हाला जाणण्याची गरज नाही. Till the time we are in the bodily form, we should not even worry about those things. बरेच लोक या रहस्यांच्या मागे लागून रहस्य शिकवण्याचा प्रयत्न करून स्वतःची पण नासाडी करून घेत आहेत आणि इतरांना देखील चुकीच्या मार्गावर There are घेऊन so many people who are going after these kind of secrets. They are spoiling themselves and spoiling other people. जातात. परंतु 9व्या वचनात तो काय म्हणतो पहा. And see what it says in 9th verse. परंतु ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते, डोळ्यांनी पाहिले नाही, कानांनी ऐकले नाही, मनुष्याच्या अंतःकरणात जे उपजले नाही, ते देवाने त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी तयार करून ठेवलं आहे. And he said to me, my grace is sufficient for you, for my strength is made. पहिले करीन 2:9. सॉरी. 1 Corinthians 2 and 9. It says, पहिले करीन 2:9. 1 Corinthians 2 and 9. It says, but it is written, eye has not seen, nor ear heard, nor have entered into the heart of man the things which God has prepared for those who love him. या सुखलोकाबद्दल आणखीन एक वचन आहे. There is another verse for this paradise. प्रकटीकरणाचा ग्रंथ याचा 2रा अध्याय 7वें वचन. In Revelation 2 and 7. 7व्या वचनात लिहिले, आत्मा मंडळांना काय म्हणतो, ज्याला कान आहे तो ऐको. And the 7th verse said that let the people hear what the Spirit is saying. जो विजय मिळवतो, The one who overcomes, त्याला मी जीवनाच्या झाडाचे फळ खाण्याचा अधिकार देईन. I will give him to eat from the tree of life. आणि ते झाड कुठं आहे? Where is this tree? ऍड्रेस दिला तिथे.
There is an address there. तुमच्या बायबलमध्ये आहे. It's in your Bible. बघा बरं काय ऍड्रेस See आहे. what is the Bible ते address? झाड कुठं आहे? Where is this address? सुखलोकात आहे. It is in paradise. आठवतं आदामाला का काढलं? Remember why was Adam kicked off? का? तो जाईल आणि जीवनाच्या झाडाचं फळ खाईल. So that he may not go there and eat the fruit. ते झाड सुखलोकात आहे आणि ते त्याच्यावर विश्वास, देवावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी राखून ठेवलेलं आहे. This is the tree which is there in paradise. It is kept for the people who will have faith and be भावांनो, righteous. बहिणींनो, My brothers and sisters. आज त्या चोरासारखं आम्ही सुद्धा प्रभूकडे जावं आणि म्हणावं, प्रभू ऍक्च्युली आमची दशा फार वाईट आहे. Today we should go to the Lord and say, God, today my condition is very bad. कारण जोपर्यंत आम्ही शरीरात आहोत, आम्ही पाप करणार आहोत, आम्ही चुका करणार आहोत आणि आम्ही देवाच्या गौरवाला पात्र ठरणार नाही. And till the time we are in this bodily form, we are going to make mistakes, we are going to sin, and we will not be worthy according to God. सारखं कबूल करावं. Let's us confess as the प्रभू जे आमच्या जीवनात होतंय ना, Lord, त्याला what's कारण आहे. Lord, what is happening in my life? There is a reason to it. कारण आहे त्याला. There is a reason. मी काय दुधाने धुतलेला नाही. I am not washed with milk. मी चुका करणार आहे. I will make mistakes. आणि म्हणून जर माझ्या जीवनात एखादी प्रसंग येतोच, And now if there is a situation coming in my life,